नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण जो नवीन वर्णनात्मक पॅटर्न आयोगाने आता सध्या आणलेला आहे, सो त्यापैकी मेन्समध्ये जो GS4 सब्जेक्ट आहे, सो त्याला इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड आपण म्हणतो. सो त्याच्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता ज्याला म्हणता येईल. सो या GS4मधील सामान्य अध्ययन 4मधील सो एक टॉपिक आहे आपल्याला. सो तो सिलेबसमध्ये डायरेक्ट आलेला नाही आहे, पण आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला तो कामी येणार आहे. सो तो टॉपिक आहे लॉरेन्स कोलबर्ग ज्याचा नैतिक विकासाचा सिद्धांत. म्हणजे हा फार इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाने, म्हणजे असं नाही आहे की स्पर्धा परीक्षेच्याच लोकांसाठी हा कामी आहे, सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी हा कामी आहे. सो प्रत्येकानं येत्या लक्षामध्ये हे लेक्चर पाहिलं पाहिजे, सर्व स्तरातल्या लोकांनी हे लेक्चर पाहिलं पाहिजे. आणि आपण कुठे स्टँड करतोय, बरोबर. सो नैतिक विकास आपण ज्याला म्हणतोय, सिद्धांत त्यांनी मांडला, त्या नैतिक विकासाच्या ज्या 3 स्टेजेस सांगितलेल्या आहेत त्याच्यात आपण कोणत्या स्टेजमध्ये असलो पाहिजे आणि कोणत्या स्टेजमध्ये सध्या आहोत हे तुम्हाला लक्षात येते. आणि प्रशासनाला सर्वात महत्त्वाचं आहे, आपल्याला इथिक्सच्या पेपरमध्ये आन्सर रायटिंग करायचं आहे. सो प्रशासनामध्ये नैतिकता याच्यावर क्वेश्चन 100% येणार आहे, नो डाऊट. म्हणजे असं होणारच नाही पेपर आला बाबा तुम्हाला 130 मार्काची थेरी आहे 250 पैकी आणि 120 मार्काचे केस स्टडी आहे. सो असं होणारच नाही की केस स्टडी आला बाबा, थेरी आली आणि नैतिक विकास किंवा नैतिकता आणि प्रशासन याच्या संबंधी प्रश्न आला नाही, असं होणारच नाही आहे. सो त्याच्यामुळं आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर रायटिंगमध्ये पण, किंवा तुम्हाला ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन जर विचारला UPSCमध्ये, सो त्यामध्ये पण ही थेरी पुट करायला 100% प्रश्नामध्ये मदत मिळणार आहे. आपण डिस्कस करायला सुरुवात करूया की लॉरेन्स कोलबर्ग कोण होता. तर मी तुम्हाला एक सांगतो, पहा काय झालं होतं की त्याचा बॅकग्राऊंड सांगतो थोडासा तुम्हाला. लॉरेन्स कोलबर्ग हा अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ होता, पहा, किंवा मानसशास्त्र म्हणता येईल, मानसशास्त्रज्ञ म्हणता येईल त्याला, म्हणजे सायकोलॉजिस्ट त्या ठिकाणी होता. आता त्याच्यामध्ये फरक असते, पहा, अनेक लोकांना सायकोलॉजी आणि फिलॉसॉफीमध्ये एकच वाटते. म्हणजे ॲक्च्युली सायकोलॉजी हा मानव व्यक्ती विचार कसा करतो, बरोबर, सो याचा अभ्यास करते, आणि फिलॉसॉफी सांगते तुम्ही विचार कशा पद्धतीनं केला पाहिजे. सो त्यामुळे दोन याच्यामध्ये फिलॉसॉफर लोकांमध्ये आणि सायकोलॉजिस्टमध्ये सायकॅट्रिस्ट वेगळे असतात. येत्या लक्षामध्ये ते पागल झालेल्या लोकांवरती औषधोपचार करणाऱ्या लोकांना सायकॅट्रिस्ट म्हटलं जाते. म्हणजे त्या 3 गोष्टींमध्ये फरक आहे. सो आपला जो लॉरेन्स कोलबर्ग आहे हा सायकोलॉजिस्ट होता आणि यांनी नैतिक विकासाच्या सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने एक केस स्टडी तो पाहायचा आपल्याला, जी तुम्हाला टायटल दिलेला आहे ह्या लेक्चरला, हेन्स दुविधा या नावाने, बरोबर. सो ती हेन्स दुविधा काय ते पण पाहू. तो केस स्टडी त्यांनी वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना अभ्यासायला दिला, त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे उत्तर दिले त्याच्यावर ह्यांनी सखोल अभ्यास केला जवळपास 4-5 वर्ष, आणि मग हा सिद्धांत दिला. हा एका सिद्धांतामुळे जगातल्या काही महान सायकोलॉजिस्टमध्ये हा जो लॉरेन्स कोलबर्ग आहे, याच्या लक्षात स्पेलिंगमध्ये एच आहे पण तो सायलेंट आहे, कोहलबर्ग म्हणतात ॲक्च्युली त्याला, आपण कोलबर्ग म्हणू. सो लॉरेन्स कोलबर्ग हा जगातल्या वन ऑफ द ग्रेटेस्ट सायकोलॉजिस्टपैकी एक बनलेला आहे. सो त्यानं काय असं सांगितलं, आणि आपल्या एक्झाममध्ये पुट करण्यासाठी कोणकोणते एक्झाम्पलला खूप महत्त्व आहे. लक्षात घ्या, इथिक्सचा पेपर 2च गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे तुम्हाला डेफिनेशन माहीत पाहिजे, प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन माहीत पाहिजे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याला धरून एक्झाम्पल माहीत पाहिजे. कधी पण लक्षात ठेवा, एक्झाम्पल 3 प्रकारचे तुमच्याकडे असले पाहिजे. एक पहिले म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असणारे एक्झाम्पल्स, पण त्याला या टॉपिकमध्ये तितकंसं महत्त्व नाही आहे. दुसरे तुमच्या वैयक्तिक जीवनानंतर प्रशासनाशी संबंधित असणारे, आणि तिसरे जे तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड आहे, म्हणजे तुम्ही जे हिस्ट्रीमध्ये, जॉग्रफीमध्ये, पॉलिटीमध्ये अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये जे वेगवेगळे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते तुम्ही पुट करायचे आहे. सो 3 प्रकारचे एक्झाम्पल दिले की तुमचं कामच झालं. पण परीक्षेमध्ये हे सगळं आठवायला वेळ नसते, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड पाठच असल्या पाहिजे. याच्या लक्षात, म्हणजे स्वतःच्या जीवनाचे एक्झाम्पल द्यायचे तर तिथं आठवायची वेळ नाही पडली पाहिजे, नाही तर हालत गंभीर होते. 7 मिनिटामध्ये 150 शब्द लिहायचे, म्हणजे 1.5 पान लिहायचं आहे तुम्हाला जवळपास, आणि ते जर तिथं आठवण्याचा हा प्रकार केला तर लिहिणं शक्यच नाही आहे. सो त्याच्यामुळे ते रेडीमेड डेटा तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे. सो ह्या लेक्चरला त्याच पद्धतीनं मॉड्यूल करण्यात आलेला आहे किंवा शेड्यूल करण्यात आलेला आहे, बनवण्यात आलेला आहे. आता हा माझा एक कोर्स आहे, पुण्यामध्ये मी सुरू करतोय 10 एप्रिलला. सो 10 एप्रिल 2025मध्ये आत्ता जो मांगीरबाबा चौकामध्ये आपली अकॅडमी आहे, सो तिथं हा 10 एप्रिलपासून कोर्स ऑफलाईन त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ऑफलाईन असणार आहे, ऑनलाईन नसणार आहे तो. आणि ऑनलाईन जर तुम्हाला करायचं तर ऑलरेडी आपल्या ॲप्लिकेशनवर माझा इथिक्सचा कोर्स अवेलेबल आहे, बरोबर. सो तो मी आधी सुरू केला होता पण तो जरा डेड झाल्यासारखा होता, म्हणजे सो आता परत तो रिनोव्हेट केला आहे मी आणि परत त्याच्यावर लेक्चर घ्यायला सुरुवात केली. आता जवळपास 22 लेक्चर त्याच्यावरती आलेले आहेत माझे. या कोर्समध्ये 22
5 लेक्चर आलेले आहेत आणि पुढचेही लेक्चर त्याच्यामध्ये आता डे टू डे म्हणजे 1 दिवसाआड 2 दिवसाआड मी त्याच्यावरती लेक्चर टाकतोच आहे. मेन इश्यू आहे मराठीमध्ये डेटा अवेलेबल नाही आहे इथिक्सचा. मी मार्केटमध्ये पाहिले काही पुस्तकं, तर मला काही तेवढे ते काही इफेक्टिव्ह वाटले नाही. म्हणजे ज्या पद्धतीने एक्झाम्पल्स द्यायला पाहिजे किंवा सफिशियंट किंवा केस स्टडी त्याच्यामध्ये अब्सेंट होते वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळं काय आहे की मी स्वतःच काम करतोय त्याच्यावरती वेगवेगळ्या पुस्तकांमधनं आणि मी स्वतःच ट्रान्सलेट करतोय मराठीमध्ये. त्यामुळं हा जो इथिक्स विषय असणार आहे, माझा जो इथिक्स विषय असणार आहे, मी जो कंडक्ट करणार आहे, हे पूर्णपणे सागर सरांचं वर्जन असणार आहे, जे पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड असेल. सो त्याच्यामुळं माझं असं काही विशेष असं एखादं वेगळं पुस्तक नाही आहे स्वतःचं म्हणजे, पण माझ्या ह्या ज्या नोट्स आहेत त्याच त्या ठिकाणी फायनल असतील. म्हणजे त्याच तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये आन्सर रायटिंगसाठी कामी येतील. या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. कोलबर्गनी मी मराठीत पण सांगतो, ॲक्च्युली स्लाईड मला इंग्लिशमध्ये मिळाल्या म्हणून मी इंग्लिशमध्ये टाकल्या. मी मराठीत पण सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली मानव विकासाच्या त्यांनी 3 स्तर त्या ठिकाणी मांडलेले आहे. पहिला स्तर त्याचं म्हणणं होतं, त्याला प्री कन्व्हेन्शनल नाव दिलं, म्हणजे पूर्व पारंपरिक त्याला मराठीमध्ये म्हणतात. दुसरा स्तर होता कन्व्हेन्शनल, ज्याला पारंपरिक म्हणतो. तिसरा होता पोस्ट कन्व्हेन्शनल, म्हणजे उत्तर पारंपरिक. हे 3 स्तर सांगितलेले आहेत. त्याचं असं म्हणणं होतं की माणूस कसा वागतो, म्हणजे त्याच्या वागण्यामागचा मोटिव्ह काय असतो, बरोबर, आणि तो मोटिव्ह म्हणजेच नैतिक विकास असतो त्याचा. तर जेव्हा तो प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये असतो तेव्हा तो स्वार्थाने वागत असतो, बरोबर. ज्याच्यात त्याचा स्वार्थ असला सो त्या स्वार्थानुसार तो बिहेव करत असतो. ज्याच्यात त्याचा फायदा आहे, ज्याच्यात त्याचा स्वार्थ आहे ती गोष्ट चांगली, आणि ज्याच्यात त्याचा स्वार्थ साध्य होत नाही ती गोष्ट वाईट. आलं लक्षात? आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करणार आहोत. मी ओघम वर सांगतोय तुम्हाला, आपल्याला भरपूर डिस्कस करायचं आहे. कन्व्हेन्शनल पारंपरिक स्तर हा याच्या पुढची पायरी आहे प्री कन्व्हेन्शनलच्या. याच्यामध्ये आपल्याला समाज काय म्हणतो, पारंपरिक स्तरामध्ये दुसरा स्तर जो आहे यात आपल्याला समाज काय म्हणतो, म्हणजे ते आहे ना एक प्रसिद्ध त्या ठिकाणी आचार्य रजनीश म्हणून आहे, ज्यांना ओशो नावाने पण ओळखलं जाते. त्यांचं एक फेमस स्टेटमेंट आहे पहा, बरोबर, दुनिया में सबसे बडा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग, असा तो हे आहे, म्हणजे त्यांचा कोट आहे की तो इथं लागू होतो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये समाज काय म्हणतो, तुम्हाला कसं समजतो, सो त्यानुसार तुमचं बिहेवियर त्या ठिकाणी ठरत असतंय, म्हणजे त्याला कन्व्हेन्शनल. आणि तिसरा स्तर आहे तिथं जे दिलेलं आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना युनिव्हर्सल इथिक्स आपण म्हणतो, किंवा कॅटेगोरिकल इम्पेरियलिझम म्हणतो, म्हणजे त्याला आपल्या ह्याच्या भाषेमध्ये आपल्या इमॅन्युअल कांटच्या भाषेमध्ये, किंवा युनिव्हर्सल इथिक्स. म्हणजे हा स्तर असा आहे की तुम्ही ह्या सगळ्या जाळे जळमाटाच्या बाहेर निघालेले असता आणि तुम्हाला आजूबाजूचे लोक काय म्हणतात, कायदा काय सांगतो, काहीच फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या नैतिक सिद्धांताला धरून चालत असतात. लक्षात घ्या, हा स्तर असा आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक 2 उपस्तर आहे, म्हणजे टोटल उपस्तर जर घेतल्या स्टेजेस तर त्या 6 स्टेजेस आहे. जगातले फारच कमी लोक आहेत, मोजके, म्हणजे 0.1% पण नाही म्हणता येणार आपल्याला, जे ह्या 6व्या स्तरापर्यंत पोहोचलेले असतात, असं कोलबर्गचं म्हणणं आहे. आणि जे पोहोचलेले असतात ते नैतिकदृष्ट्या विकसित आणि उन्नत असतात. काही लोकांना पूर्ण आयुष्य जाते, ते पहिल्या स्तराच्या पुढेच जात नाही. म्हणून मी म्हटलं हे लेक्चर प्रत्येकाने पाहिलं पाहिजे की आपण कोणत्या स्तरामध्ये आहे. आणि काही लोक असे आहे जे वयाच्या 20-25व्या वर्षी 6वा स्तर पार करून टाकतात. हे पूर्णपणे डिपेंड आहे तुमच्या मॅच्युरिटी लेवलवरती, तुम्ही विचार कसा करता. आलं लक्षात? आता ह्या लेवल ठरवण्यासाठी त्यांनी अभ्यास केला, बरोबर. तर त्यांनी काय अभ्यास केला त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो त्यांनी काय केलं माहिती आहे का, कोलबर्गनी एक केस स्टडी घेतला. त्या केस स्टडीचं नाव होतं हेन्स दुविधा. जगामध्ये प्रसिद्ध आहे बरं का हा, म्हणजे सायकोलॉजी ह्या विषयाची सुरुवातच याच्यापासून केल्या जाते, हेन्स दुविधापासून. सो ही जी हेन्स दुविधा आहे किंवा हेन्स डायलेमा आहे, सो तो इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला ऐकायला पण आवडेल. तो होते असं, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, तो आपण एकदम खेळीमेळीच्या भाषेमध्ये बोलू एकमेकासोबत. हेन्स नावाचा एक व्यक्ती असतो, एकदम मिडल क्लास फॅमिलीमधला किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीमधला पोरगा असतो तो. त्याची बायको प्रचंड आजारी असते. डॉक्टर असं सांगतात की तिला एक विशिष्ट प्रकारचा कॅन्सर झालेला आहे आणि तिचं वाचणं लय अवघड आहे. ती एकाच कंडिशनमध्ये वाचू शकते, एका मेडिकलमध्ये एक विशिष्ट इंजेक्शन किंवा औषध मिळते, तू ते औषध जाऊन घेऊन ये लवकरात लवकर, तर तू तुझ्या बायकोचे प्राण काय करू शकतो, त्या ठिकाणी वाचू शकतो. मग डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे तो काय करतो, मेडिकलमध्ये जातो. हेन्स जो आहे आपला तो मेडिकलमध्ये जातो आणि त्या मेडिकलवाल्याला म्हणतो की मला ते अर्जंट औषध पाहिजे आहे, माझी बायको मरणासन्न अवस्थेला टेकलेली आहे, मला ते औषध द्या. तो मेडिकलवाला एवढा बदमाश असतो, तो काय करतो, त्या औषधाचे जे पैसे आहे, जे MRP आहे, सो त्याच्या 10 पट किंमत त्याला सांगतो. म्हणजे ते 10,000चं औषध असेल तर हेन्स भाऊला ते सांगितलं जातं 1 लाख रुपयाचं आहे औषध. बिचारा हेन्स त्याला विनंती करतो, तो ऐकतच नाही. मग तो मित्रांना कॉल लावतो, त्याच्या मित्रांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न. त्याच्याकडे 10,000 रुपये असतात, म्हणजे जेवढी किंमत आहे औषधाची त्याच्याकडे पैसे असतात 10,000 रुपये. मित्रांना तो उधार पाधार मागतो, मित्र त्याला पैसे देतात, पण हे सगळे पैसे जमून पण बिचाऱ्याचे 50,000 रुपयेच होतात. मग आता 50,000 रुपये हेन्सकडे आहे, तो म्हणतो हे सगळे पैसे घ्या आणि मला ते औषध द्या.
पण त्याचा काही जास्त काही उपयोग होत नाही. तो बिलकुल ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो ते तुझं तू पहा, तुझ्या बायकोचं तुझं तू पहा, मला माझं औषध जे आहे ते एवढ्या एवढ्या रुपयाला विकायचं आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये हा हेन्स काय करतो माहीत आहे का, ते मेडिकल बंद होऊन देतो, रात्री जातो आणि त्या मेडिकलचं लॉक फोडतो आणि ते औषध चोरतो त्या मेडिकलमधून आणि त्याच्या बायकोला ते औषध आणून देतो आणि तिचे प्राण वाचवतो. हा आहे केस स्टडी. हा काय आहे, केस स्टडी आहे. आता या केस स्टडीला धरून वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना किंवा वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना, तरुणांना, तरुणींना असं म्हणता येईल आपल्याला, कोलबर्ग यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तरुणाईला प्रश्न त्यांनी विचारले. सो प्रश्न कोणकोणते होते तर लक्षात घ्या. आता खूप जणांना याच्यामध्ये मनात ती अचानक भावना आलेली असणार की त्यानं बरोबरच केलं बाबा, ते मेडिकल शॉप फोडलं त्यांनी, ते बरोबरच केलं, प्राण वाचवणं सगळ्यांच्या मनात आहे. पण लक्षात घ्या, याच्यात दोन प्रकारचे लोक आहे आपलं लेक्चर पाहणाऱ्यांमध्ये. एक जे आहे जे नेहमी मी म्हटलं ना दुसरा स्तर समाजाकडे पाहून जगणारे. अनेक जणांना माहिती आहे की त्यांनी काय केलं असतं, 100% माहिती आहे त्यांनी काय केलं असतं अशा सर्कमस्टन्सेसमध्ये, पण ते उत्तर देताना मला हेच देतील की नाही नाही सर बरं केलं ते मेडिकल फोडलं म्हणून. बरोबर, तुम्हाला जेन्युइनली विचार करायचा आहे. दोन आहे, आयडियल, प्रॅक्टिकल. तर तुम्हाला प्रॅक्टिकल विचार करायचा, आयडियल विचार करायचा नाही आहे याच्यामध्ये. आयडियल विचार म्हणजे काय, मला काय चांगलं वाटलं किंवा आजूबाजूला उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये दिल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना काय ऐकायला आवडेल, सो हे उत्तर देणं हीच आयडियल गोष्ट. आणि प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला ते उत्तर कसं वाटते, नाही बाबा मी त्या सर्कमस्टन्सेसमध्ये असलं असतं, प्रामाणिकपणे मी असं केलं असतं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती त्याच्यामध्ये. बरोबर, त्याच्यात पहिला प्रश्न असा होता, हा प्रॅक्टिकल उत्तर कदाचित आयडियल पण असू शकते, जरुरी नाही आहे बरं का, पण प्रॅक्टिकल तुम्ही काय केलं असतं. पहिला प्रश्न आहे की हेन्झ याने औषध चोरायला पाहिजे होतं का, म्हणजे ते औषध चोरणं योग्य आहे का हेन्झचं, हा पहिला प्रश्न होता. वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना आपण विचारतोय बरं का. जर हेन्झ याने आपल्या पत्नीवर प्रेमच केलं नसतं, म्हणजे तिचं काही प्रेम नाही आहे बायकोवर, त्याच्यासाठी फक्त ती एक बायको आहे, प्रेम वगैरे काही नाही आहे त्याचं, बरोबर, तर त्यांनी खरंच ते औषध चोरलं असतं का, ह्याचं पण उत्तर द्यायचं आहे बरं का तुम्हाला. फक्त औषध चोरून बायकोला वाचवलं बाबा, इट्स नॉट अ फॅक्ट. जर त्याचं बायकोवर प्रेम नसलं असतं तर त्यानं ते औषध चोरलं असतं का. जर हेन्झ याच्या आपल्या पत्नीवरती प्रेम नसले असते तर यात काही बदल झाले असते का, त्याच्यात काही बदल झाला असता का त्या केस स्टडीमध्ये. तिसरा असा आहे, जर मरणारा कोणी अनोळखी असला असता तर काही फरक पडला असता का याच्यामध्ये, म्हणजे काही बदललं असतं का, त्यानं चोरलं असतं का खरंच ते औषध. आणि जर त्या महिलेचा मृत्यू झाला असता तर पोलिसांनी मेडिकलवाल्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करायला पाहिजे होती का, हा पण प्रश्न आहे. मग हे 4 प्रश्नावरती लक्षात घ्या, हे तुम्हाला साधे वाटतात बरोबर, कदाचित सोपे वाटत असतील, तुम्हाला उत्तर देऊन मोकळे व्हायचे नाही आहे, बरोबर. सो प्रत्येक उत्तरामागं त्या ठिकाणी तुमचा काहीतरी तर्क पण द्यायचा आहे. आणि असाच त्यांनी काय केलेलं आहे, केस स्टडी केलेला आहे, वेगवेगळ्या तरुणांनी उत्तरं दिले आणि त्याच्यावर सखोल विश्लेषण अभ्यास करून कोलबर्गनी त्याची थेअरी मांडलेली आहे. ह्या प्रश्नांची उत्तरं येते लक्षामध्ये. सो आता ऑफलाईन क्लास असलास तर मी प्रत्येकाला विचारले असते आणि उत्तर एकदम गंमतशीर मिळतात बरं का. आपल्याला असं वाटते की बाबा नाही सगळेच जण उत्तर देतील की औषध चोरायला पाहिजे होतं का वगैरे वगैरे. जर त्याचं बायको नसली असती, म्हणजे त्याची बायको जी आहे तिच्यावर प्रेम नसलं असतं तर, किंवा ती एक्स पार्टी असली असती, ओळखीचंच नाही आहे कोणीतरी बाबा तर इंटरेस्टिंगली उत्तर देतात क्लासमधले वेगवेगळे विद्यार्थी. म्हणजे त्यांचे तर्क ऐकण्यासारखे असतात की नाही नाही असं नसतं केलं, तसं नसतं केलं. पण लेट इट बी, याचा त्यांनी अभ्यास केला ह्यांच्या प्रश्नांचा आणि त्यावरून त्यांनी हा सिद्धांत मांडला जो इतिहासामध्ये कोलबर्गचा सिद्धांत म्हणून फेमस आहे. सो मानवाच्या जीवनामध्ये त्यानं काय शोधून काढलं की मानवाच्या वयानुसार माणूस जसा जसा मोठा होत जातो, वय त्याचं वाढत जाते, तर त्याच्या स्टेजेस जे आहेत 3 स्टेजेस सांगितलेले आहे कन्व्हेन्शनल. त्याचं असं म्हणणं असते की वयाच्या 10 वर्षापर्यंत एक व्यक्ती कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक स्तरामधून जात असतो. 20 वर्षापर्यंत म्हणजे 10 ते 20 वर्षापर्यंत पूर्व पारंपरिकमधून जात असतो तो, 10 वर्षापर्यंत पूर्व पारंपरिक, 10 ते 20 वर्षामध्ये तो पारंपरिक आणि उत्तर पारंपरिक 20 नंतर. पण जरुरी नाही आहे, काही काही लोक म्हातारे होतात तरी पूर्व पारंपरिकमध्ये राहतात. आता हे कोण म्हातारे आहे ते तुम्हाला आता सगळं कळून जाईल ह्या लेक्चर नंतर. आणि काही काही लोक आहे जे वयाच्या 25-20व्या वर्षी पण ती मॅच्युरिटी अचीव करत असतात. तर ते तुमच्या लक्षात येऊन जाईल आता कोण कसं म्हणून. एक एक गोष्ट आपल्याला डिस्कस करायला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा पूर्व पारंपरिक स्तर. मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक स्तरामध्ये 2 उपस्तर त्यांनी दिलेले आहे. आता यामध्ये मी म्हटलंय पूर्व पारंपरिक स्तरामध्ये 10 वर्षापर्यंतचे बालकं येतात ॲक्च्युअलमध्ये. आता मॅक्झिमम जे आहे शिक्षेला अनुसरून काय असते त्या ठिकाणी वर्तन असते पहा. म्हणजे पहिला स्तर आहे, त्याच्यात स्तरामधला उपस्तर आहे अ नावाचा.
सो या उपस्तरामध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये पण पहिला जो स्तर आहे त्याच्यानंतर दुसरा स्तर आहे, म्हणजे उपस्तर म्हणावं लागेल आपल्याला. एका स्तरामध्ये 2 उपस्तर आहे. उपस्तरामध्ये पहिला आहे पहा शिक्षणानुसरून वर्तन. तुम्हाला बघा हे तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे शिक्षणाला अनुसरून वर्तन म्हणजे काय. सो आपण ते लिहिलेलं काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. बरोबर, ते लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. मी वाटल्यास टेलिग्रामला ही फाईल टाकून देतो पूर्ण, तुम्ही वाचू शकता डिटेलमध्ये तुमची इच्छा झाल्यानंतर. मी समजावून काय सांगतो हे समजून घ्या. वाचल्याने तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना जाणार नाही, तुम्हाला ऐकावं लागणार आहे व्यवस्थित. बघा काय केलं जाते अनेकदा या स्तरामध्ये जे आहे आपण ज्याला प्री कन्व्हेन्शनल किंवा पूर्व पारंपरिक स्तरामधला जो पहिला स्तर आहे की ज्याच्यामध्ये शिक्षा म्हणजे आपण त्याला पनिशमेंट और रिवॉर्ड म्हणतो. म्हणजे सो यामध्ये मुलं हा विचार करतात की ज्या गोष्टीसाठी मला रिवॉर्ड मिळतात ती गोष्ट चांगली, आणि ज्या गोष्टीसाठी मला त्या ठिकाणी रिवॉर्ड मिळत नाही उलट पनिशमेंट मिळतात ती गोष्ट माझ्यासाठी वाईट. मग ते नेहमी प्रयत्न करत असतात पहा रिवॉर्ड मिळवण्याचा, कारण ती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे, कारण मला रिवॉर्ड मिळतोय लाईक दिस. पण हा एक गोड गैरसमज असतो बरं का. वर्गामध्ये जेव्हा तुम्हाला रिवॉर्ड दिला जातो ना, ॲक्च्युली तो तुम्हाला दिलेला नसतो, तो दुसऱ्यांना सांगण्यासाठी असतो की तुम्ही पण यांच्यासारखं बनलं पाहिजे. तो रिवॉर्ड दिला जातो तुम्हाला, पण तुम्ही एंड नाही आहे याच्यामध्ये, मी नाही. लक्षात घ्या हे जे रिवॉर्ड दिल्या जातात ना शिक्षकाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये तुम्ही एंड नाही आहात. म्हणजे हा तुम्हालाच मिळाला, तुम्हाला देणं हेच माझं कर्तव्य होतं. सो हा फॅक्टर नाही आहे, हे समजून घ्या तुम्ही. याचा जो मीन आहे तो तुम्ही आहे, एंड नाही आहे. मीन तुम्ही आहे म्हणजे तुम्हाला पुरस्कार दिला चालला, पण त्याचा एंड असा आहे की दुसऱ्यांनी तुमच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांनी पण वर्गात पहिले येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्या प्रयत्नामध्ये ते अभ्यास करतील आणि त्या ठिकाणी पुढं सरकतील म्हणजे. आणि त्यांना जर प्रेरणाच मिळाली नाही तर ते अभ्यासही करणार नाही, पुढेही सरकणार नाही. म्हणून दुसऱ्यांनी पुढं जावं म्हणून तुम्हाला बक्षीस दिलं जाते. येत्या लक्षामध्ये. तसंच पनिशमेंटचं पण असते, तसंच पोरांनो पनिशमेंटचं पण असते. तुम्हाला लहानपणी पनिशमेंट दिल्या जाते पहा. लक्षात घ्या, एखादी चुकीची गोष्ट तुम्ही केली तर ती गोष्ट तुम्ही करू नये म्हणून तुम्हाला ही देण्यात येणारी पनिशमेंट असते पहा. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं पण पावसात उभं केलेलं आहे विद्यार्थ्यांना. आता अनेक लोक असतील त्यांना पनिशमेंट, मी लहानपणी छड्या, मला माहीत नाही तुम्ही खाल्लेलं आहे की नाही छड्या. आमचे गुरुजी म्हणजे मी तर 10वी पर्यंत मार खाल्लेला आहे, काय सांगू. म्हणजे आमचे ट्युशनचे एक सर होते, माहुरकर सर म्हणून, मला आत्ता आठवते. ते माझ्यासोबत असे बॉक्सिंग खेळल्यासारखं खेळायचे. म्हणजे सो ते तुम्ही पाहिलं असेल, हातावर छडी मारणारे शिक्षक बरोबर आणि पाठीवर रट्टे मारणारे शिक्षक तुम्हाला माहिती असतील. आमचे असे शिक्षक होते ते पिक्चरमधल्यासारखं पोटात पण गुद्दे मारायचेत म्हणजे मला, अशा पद्धतीनं म्हणजे त्या ठिकाणी. सो 10वी पर्यंत मार खाल्ला, पण त्यांच्या बीजगणितामध्ये मला 10वीला 75 आउट ऑफ 75 मार्क होते. म्हणजे त्या माराचा परिणाम असा झाला. लक्षात घ्या, हे वय असं असते पोरांनो, ह्या वयामध्ये प्रेमाने सांगून गोष्टी समजत नसतात. येत्या लक्षामध्ये हे शासनाने एक मधात निर्णय घेतला पा, त्याच्या योग्यते अयोग्यतेकडे मी जात नाही, कारण आता आपण UPSC किंवा राज्यसेवा नवीन वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी करणारे विद्यार्थी आहे. इथं योग्य अयोग्य नसते बरोबर, इथं काय असतात शक्यता असतात फक्त. म्हणून मी तुम्हाला दोन्ही बाजू समजावून सांगतो. बघा हे वयच असं असते ज्या वयात मारल्याशिवाय विद्यार्थ्यांना समजत नाही, त्या वयामध्ये मारलंच पाहिजे. आणि जे विद्यार्थी प्रगती करतायत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना रिवॉर्ड दिलेच पाहिजे. कारण कोलबर्गचं म्हणणं आहे या वयामध्ये याच पद्धतीनं विद्यार्थी बिहेव करतात. त्यांना तुम्ही प्रेमाने सांगा, समजून सांगा, मोठे मोठे स्वप्न दाखवा, तू अभ्यास कर, तू कलेक्टर बनशील, त्याला काही फरक पडत नाही. कलेक्टर वगैरे त्याला काहीच समजत नसते. त्याला फक्त फटक्यांची भाषा आणि प्रेमाची भाषा, दोनच भाषा समजत असतात. तर सरकारने मदत तो निर्णय घेतला होता की तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मारलं नाही पाहिजे. पण लक्षात घ्या, याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. याच्या लक्षात, शिक्षकाचं काय हो, मारलं काय नाही मारलं काय, तुमचं जीवन आहे, तुम्हाला घडवायचं नाही घडवायचं, माझं काम आहे सिलेबस कंप्लीट करणे. सो शिक्षकाला इनडायरेक्टली असं सांगणे, घेणं देणं ठेवू नका विद्यार्थ्यांची, त्याला मारू नका, काहीच नाही, या शिकवा, ते शिकलं वाया गेलं तर वाया गेलं. मग हा ॲटिट्यूड त्या ठिकाणी दिसतो. पण याचे काही ड्रॉबॅक पण होते बरं का. जे पनिशमेंट दिल्या जायच्या शाळेमध्ये अनेकदा काय असायचे, प्रॉब्लेम काय असायचा माहिती आहे का, शिक्षकांनी जर घडवायच्या हेतूने मारलं तर ते आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे वी आर लकी, मी लकी समजतो की माझ्या 10वीतल्या कुठल्याच वर्गमित्राला माझ्या सरांनी मारलं नाही कधी, पण मला खूप मारायचे. आणि मी काय केलं होतं, एकदा मला आत्ता आठवते की ते एक माळवद प्रकार असतो ट्युशनमध्ये, कोचिंग क्लासेसमध्ये, तर ते लाकडं खाली आलेले असतात. तर त्याच्या लाकडावरती मी माझं नाव लिहिलं होतं, असं एकदम पूर्ण सागर देवेंद्र भस्मे असं नाव लिहिलं होतं. म्हणजे मला नावं लिहायचा भलता नाद होता. म्हणजे मी असं वहीच्या पहिल्या याच्यावर, मागच्या याच्यावर स्वतःचीच नावं लिहायचो. म्हणजे आता नाही आहे, पण नावं असं लिहायचो. म्हणजे तर मला नंतर कळालं, म्हणजे जवळपास 5-6 वर्षानंतर त्यानंतर, की त्या सरांनी माझी आठवण म्हणून ते नाव
कधीच पुसू दिलं नाही कोणाला. म्हणजे ते राहू द्या म्हणे, माझ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. म्हणजे त्या सरांचं माझ्यावर किती प्रेम होतं म्हणजे. आणि ते सर मला मारायचे, पण मी घडलो पाहिजे म्हणून. आणि मला जे 75 मार्क मिळाले 75पैकी 75, त्याचं पूर्ण समर्पण त्यांनाच होतं. म्हणजे त्या माणसामुळेच मला त्या ठिकाणी 75 जे 3 प्रश्न विचारले जायचे बीजगणितामध्ये आउट ऑफ द बॉक्स, त्या शिक्षकामुळे मला मिळालेले आहे. मुद्दा याच्यात असा आहे, शिक्षक तुम्हाला घडवण्यासाठी मारतात, पण काही काही शिक्षक तसे नसतात. काही काही तर शाळा अशा आहे जिथं दारू पिऊन शिक्षक येतात. अशा पण शाळा आहेत बरं का, जिथं दारू पिऊन शिक्षक विद्यार्थ्यांना मरणाचं मारतात. म्हणजे दुसरं, अनेक शिक्षक फ्रस्ट्रेटेड असतात जीवनामध्ये. अनेक जण असतात, वेगवेगळं टेन्शन त्यांना असते. काही काहींचे बायकोसोबत भांडणं झाले असतात, पण बायकोला काही म्हणू शकत नाही म्हणून तो त्या गरीब लेकराला धरून बडवतो. काही काही शिक्षक कास्टिस्ट पण असतात. विशिष्ट जातीचा त्यांच्या मनात राग असतो. एखादा सवर्ण शिक्षक आहे, त्याला अवर्णांबद्दल राग असतो. आणि एखादा अवर्ण शिक्षक आहे, त्याचा सवर्णांबद्दल राग असतो. म्हणून त्याला काय करतो, तो धरून तोडवतो. मी लय जवळून पाहिलेलं आहे. माझा एक 3रीला असताना मित्र होता बिरजू नावाचा. आमचे सर त्याला रोज मारायचे विनाकारण. बिरजू म्हणून होता. ही इज बिलॉंग्स टू द पारधी समाज. पारधी समाजाशी तो बिलॉंग्स करत होता म्हणजे बिरजू. आणि त्याच्याकडून वर्ग पण आमचे सर झाडून घ्यायचे आणि त्याला लय मारायचे, म्हणजे विनाकारण मारायचे त्याला. म्हणजे तो एवढे मारायचे सर, तो चड्डीमध्येच लघवी करून टाकायचा. मग अशा केसेस पाहिल्यानंतर रिअलाईज होते की हे खरंच बॅन झाली पाहिजे बाबा. हे इनह्युमन आहे लेकरांना अशा पद्धतीनं मारणं. कारण तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जर विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण होते. येतं लक्षात. सो त्यामुळे ते घडवणं 2 प्रकारचं असते. म्हणून शासनाने तो निर्णय घेतला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपण एकतर्फी निर्णय देऊ नये. पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान पण आहे आणि एकीकडे त्याच्यामध्ये हा पण भाव होता, दोन्ही भाव होते. पण या वयामध्ये विद्यार्थ्यांची जी नैतिक विकास होत असतो तो याच पद्धतीनं होत असतो, रिवॉर्ड ऑर पनिशमेंट. एकतर बक्षीस द्या किंवा पनिशमेंट द्या. याच्यानंतरची स्टेज खतरनाक आहे. सो ती म्हणजे त्याच्यामध्येच येते, प्री कन्व्हेन्शनलमध्येच येते, पण दुसरी स्टेज आहे. त्याच्यातल्या त्याच्यात म्हणजे आपण म्हणू 6-7 वर्षापर्यंत असं, त्याच्या पुढं असं. पण काही काही लोक आणखी याच्यावरच असतात बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझे एक रिलेटिव्ह आहे, एक ॲप आहे. त्या ॲपवर फक्त तो जो आहे, तुम्ही पाहिलं अनेक लोक गेम खेळतात पहा. त्यांना गेम खेळण्यात रस नसतो, पण गेमच्या माध्यमातून त्यांना जे रिवॉर्ड मिळतात ना, येस यू आर विन, आणि हे रिवॉर्ड मग हे तुमच्या अकाउंटला आता जमा झाले. रिवॉर्ड पैसे जमा होत नाही अकाउंटला, रिवॉर्ड जमा होतात. मग परत कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही जिंकले. मग त्याला फार उत्साह वाटतो, तो खेळत जातो. मग त्याची बुद्धी लक्षात ठेवा, त्याचा नैतिक विकास याच दर्जाला आहे की त्याला आजही रिवॉर्ड पाहिजे आहे, त्याला पहिला नंबर आणायचा आहे. म्हणजे तो या स्टेजमध्येच आहे असं लक्षात घ्या. दुसरी आहे व्यक्तिगत स्वार्थ. ह्या स्तरामध्ये त्या व्यक्तीला फक्त ज्याच्यात वैयक्तिक स्वार्थ असेल ती गोष्ट चांगली, आणि ज्याच्यात वैयक्तिक स्वार्थ नाही आहे ती गोष्ट वाईट. त्याला काही दुनियादारी माहीत नसते, नैतिकता. तो वैयक्तिक स्वार्थाने बरबटलेला असतो. म्हणजे काय, तो एखाद्याबद्दल चिंता जरी व्यक्त करत असेल ना, तर ती स्वार्थातून व्यक्त केलेली चिंता आहे की बाबा मी आज चिंता व्यक्त करतोय तर मला ह्याच्यातून काहीतरी भविष्यात भेटणार आहे ह्या चिंतेमधून, म्हणून तो चिंता व्यक्त करत असतो. अनेक लोक, मी म्हणतो ना, हे नाही पण या स्तरामध्ये अनेक लोक तुम्हाला पाहायला भेटतात. ज्याच्यात स्वार्थ आहे ती गोष्ट चांगली, आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. नैतिकता म्हणजे डिसिजन घ्यायचा आहे, कोणती गोष्ट चांगली कोणती वाईट. सो ज्याच्यात स्वार्थ आहे ती गोष्ट चांगली, ज्याच्यात स्वार्थ नाही ती गोष्ट वाईट. आलं लक्षामध्ये. सो अशी स्टेजमध्ये वैयक्तिक लाभ असं त्याला म्हटल्या जाते. थेरी मी तिथं लिहिलेली आहे. पुढच्या याच्यामध्ये जाऊ. सो कन्व्हेन्शनलमध्ये आता आपण आलेलो आहे. हा 10 ते 20 वयोगटातला आहे. याच्यामध्ये माणूस, आजूबाजूचे लोक काय म्हणतात, मी जसं मगाशी डायलॉग मारला होता कन्व्हेन्शनलमध्ये, पारंपरिकमध्ये आचार्य रजनीश ओशो यांचा एक डायलॉग मारला होता की दुनिया में सबसे बडा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग. सो त्याच्याशी रिलेटेड आहे. समाज आपल्याबद्दल काय विचार करतो तसं आपलं बिहेवियर असलं पाहिजे. सो ते म्हणजे कन्व्हेन्शनल, म्हणजे पारंपरिक. सो याच्यामध्ये आपण समाजमान्य वर्तणूक करत असतो. सो ज्या मुलांना गुड बॉय, नाईस गर्ल म्हटल्या जाते त्या गोष्टी आपण चांगल्या म्हणत असतो, आणि समाज ज्याला वाईट म्हणतो त्या गोष्टी आपण करत नाही. याचे फायदे तोटे पण आहे. याच्यामधली पुढची स्टेज आहे, म्हटलं ना प्रत्येकामध्ये 2 उपस्तर आहे. त्याच्यातला दुसरा उपस्तर आहे कायदा आणि सुव्यवस्था. सो या स्तरामध्ये व्यक्ती कधीही कायदा आणि सुव्यवस्था ब्रेक करत नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये. कारण त्याला माहित आहे कायदा तोडला की पोलीस येतात, पोलीस आली की आपली बदनामी होते की ह्याला उचलून नेलं बाबा पोलिसांनी म्हणून या स्तरामध्ये लक्षात घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा तो कधीच उल्लंघन करत नाही. त्याला असं कधीच वाटत नाही की कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन करावं आणि पोलिसांनी येऊन पकडून जावं किंवा कुठल्या एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्यावर कारवाई करावी. सो कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन करावं कुठल्या तरी एखाद्या उच्च हेतूसाठी, असं त्याला बिलकुल वाटत नसते. तो कायदा आणि सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करत असतो.
आणि समाजाने मला चांगलं म्हटलं पाहिजे, सो असा तो विचार करणारा त्या ठिकाणी असतो. आलं लक्षामध्ये. सो कधी कधी हे बिहेवियर चांगलं, म्हणजे हे बिहेवियर फायद्याचं पण असते, ते पण सांगतो. मॅक्झिमम केसमध्ये तोट्याचं पण असते. पण याचं म्हणणं होतं कोलबर्गचं, मॅक्झिमम लोक त्यांच्या पूर्ण आयुष्यात, त्यांनी तर म्हटलं 10 ते 20 वयोगटामध्ये हा असतो, पण काही काही लोक पूर्ण आयुष्यभर या स्तराच्या पुढं कधीही जात नाही. म्हणजे ते बस त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करतात आणि समाज काय म्हणाल या दृष्टीनं वागत असतात. बरोबर. अनेक गोष्टी त्यांना करायच्या असतात, अनेक गोष्टी करायच्या नसतात, पण ज्या गोष्टी त्यांना करायच्या नसतात पण ते समाजाला चांगल्या वाटतात म्हणून त्या करत असतात. आणि मॅक्झिमम लोक याच पद्धतीनं जगत असतात. पहा, आता तुम्हाला एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात येईल. बॉडी शेमिंग नावाचा एक प्रकार आहे. मी बाजूला सरकतो थोडंसं. बॉडी शेमिंग नावाचा प्रकार आहे. ॲक्च्युली हे नसायलाच पाहिजे. बरोबर. जगात देवाने सगळ्यांना सारखं नाही बनवलं. काही लोकांना बुटकं बनवलेलं आहे, काही लोकांना उंच बनवलेलं आहे, काही लोकांना बारीक बनवलेलं आहे, काही लोकांना जाड बनवलेलं आहे, काही लोकांना काळं बनवलेलं आहे, काही लोकांना गोरं बनवलेलं आहे. काही लोकांची जी अभियोग्यता असते, ॲप्टिट्यूड म्हणतो आपण, म्हणजे बौद्धिक क्षमता, ती लहानपणापासूनच चांगली असते. काही लोकांची ती थोडीशी कमी असते. बरोबर. काही लोक असे असतात की लहानपणापासून आजाराने ग्रासलेले असतात, ते वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले असतात. काही लोक सुदृढ असतात. सगळे लोक सारखे नाही आहेत. बरोबर. एखाद्या मुलीच्या बाबतीत पण पाहायला भेटते. मुलींच्या बाबतीमध्ये तो कॉम्प्लेक्स खूप असतो, म्हणजे की बाबा बॉडी शेमिंगमध्ये पण इथं मी लेडीचा फोटो टाकलेला आहे, तो मुद्दाम टाकलेला आहे, कारण लेडीमध्ये हा फार असतो की ज्या हायटेड मुली आहे तर त्यांना असं वाटतं की यांचं जीवन किती चांगलं आहे, वेगवेगळे कपडे यांना घालायला भेटत असेल, मी बुटकी आहे बाबा, मी अशी का बरं जन्माला आली. किंवा एखादी सावळी मुलगी असेल, तिचं तर मॉरलच. मी तुम्हाला सांगतो, आपली सोसायटी आज पण रेसिस्ट आहे. लग्नाला जाताना आपण नेहमी म्हणतो गोरी पोरगी पाहिजे म्हणून. आपण खूप रेसिस्ट आहोत, पण मान्य करत नाही. म्हणजे मान्य कधीच करत नाही आपण की आपण रेसिस्ट, पण आपण रेसिस्ट आहो. येतं लक्षात. एखादा मुलगा पाहायचा असला की तो गोरापान पाहिजे, सरकारी अधिकारी पाहिजे. बरोबर. गोरापान पाहिजे म्हणजे तो रेसिस्टच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे आणि लक्षात घ्या, समाज तुम्हाला वाईट म्हणते म्हणून तुम्ही डिप्रेस असता. ॲक्च्युली बुटकं असणे, उंच असणे, जाड असणे, बारीक असणे, येतं लक्षात. सो गोरपान असते, त्याच्यात पण नाकाचे प्रकार आहे. सरळ नाक असलं म्हणजे स्मार्ट, नाक पसरट असलं म्हणजे अरे त्याच्यावर काय आहे भाई. सहज आहे की विषुववृत्ताजवळ राहणारे जे लोक आहेत, सहसा विषुवृष्ट किंवा उष्णकटिबंधीय लोक, सो त्यांच्या शरीरामध्ये हीट साचली नाही पाहिजे. कारण ऑलरेडी उष्णकटिबंधात तुम्ही राहता. बॉडीमध्ये जर हीट साचली तर आपल्या बॉडीला, आपण तो माहीत आहे, उष्णरक्ती प्राणी आहोत. मानव म्हणजे उष्णरक्ती प्राणी आहे आणि त्याला त्याच्या बॉडीचं टेम्परेचर 36 ते 37 डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचं असते. आणि उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये आपल्या इथं तापमान 42-43, आमच्या विदर्भामध्ये तर 47-48 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. मग अशा सर्कमस्टन्सेसमधले बॉडीमधली हीट बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणून बॉडीमधली हीट फटाफट बाहेर निघावी म्हणून नाक पसरट असते. नाक पसरट त्याच्यामुळं असते जेणेकरून हीट बाहेर निघाली पाहिजे. आणि जे लोक शीतकटिबंधामध्ये राहतात त्यांचं नाक बारीक आणि सरळ असते. पहा का? कारण त्यांना बॉडीमधली हीट कन्झ्युम करायची असते, बाहेर पडू द्यायची नसते. आणि तिकडं टेम्परेचर डायरेक्ट -2, -3 डिग्री सेल्सिअस असते. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये बॉडीमध्ये 36-37 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन ठेवणं अवघड आहे. मग ते एकच आहे नाक, ज्याच्यातून हीट बाहेर पडत असते, म्हणून त्यांचे नाक सरळ. मग याच्यावरून तुम्ही डिसाईड करणार का की नाक सरळ असणारा व्यक्ती सुंदर किंवा हे सगळे समाजांनी सांगितलेलं आहे. समाजामध्ये पण कुठून तरी आलेले आहे. आपल्यावर ब्रिटिशांनी सत्ता केली होती. ब्रिटिशांची सत्ता आपल्यावरती आली म्हणून तो एक भाव आला आपल्यामध्ये. ब्रिटिश सत्ताधीश होते ना, दिसायला ते गोरे होते. त्याच्या आधी मुघलांनी सत्ता गाजवली, ते सेंट्रल एशियामधून आलेले होते. सो त्याच्यामुळे तेही दिसायला गोरे होते, नाक सरळ असणारे होते. मग रुलिंग क्लास जर दिसायला गोरा आणि नाक सरळ असणारा आहे तर मग जो त्यांच्यासारखा दिसतो तो श्रेष्ठ आणि जो त्यांच्यासारखा दिसत नाही तो कनिष्ठ. ब्रिटिशांनी पण आपल्याला व्हाईट मॅन बर्डन या संकल्पनेच्या खालीच आपल्यावरती ब्रिटिशांनी राज्य केलं आहे की गोरं लोक हे सुसंस्कृत असतात, काळे लोक असंस्कृत असतात. त्याच्यामुळे तुम्ही पहा, जे वर्णानी काळे लोक आहेत ते नेहमी डिमॉरलाइज असताना तुम्हाला पाहायला भेटतात. तुम्ही म्हणाल सर असं कुठंच नसते. नाही, बॅक द माइंड कुठंतरी चाललेलं असते की लोक आपल्याला काळं समजतात. हे असं समजायलाच नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही असं जर करत असाल तर तुम्ही कन्व्हेन्शनल लेवलमध्ये जगताय. कन्व्हेन्शनल लेवल जी कोलबर्सने सांगितलेली आहे, पारंपरिक स्तर ज्याला म्हणतो. सो ज्याच्यामध्ये लोक आपल्याला काय म्हणतात याच्यावरून आपण स्वतःला जज करत असतो. पहा, आलं लक्षामध्ये. तो त्यामुळं हे कधी कधी ही जी स्टेज आहे ती घातक पण असते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पहा, बरोबर. सो अनेक विद्यार्थी असतात. पहा, सो ते तुम्हाला कधीच पब्लिकली सिगरेट ओढताना दिसत नाही, पब्लिकली दारू पिताना दिसत नाही. का बरं? कारण आपल्या समाजामध्ये आजही ते जपण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या की पब्लिकली दारू पिणारे आणि सिगरेट ओढणारे लोक वाईट असतात, असं समाजाचं मत आहे बरं का. समाज त्याला अनइथिकल मानतो. समाज त्याला हे बघा, दारू पिणे, सिगरेट ओढणे लिगल आहे, ते इलिगल नाही आहे, पण लक्षात घ्या अनइथिकल आहे. दारू पिणे, सिगरेट ओढणे ही गोष्ट जी आहे ही लिगल आहे, पण दुसरीकडे ती अनइथिकल आहे. तुम्ही म्हणणार लिगल कसं काय? कारण कायदा त्याला मान्यता देतोय.
कायदा मान्यता देतोय त्याला, किंवा कायद्याचं तुम्ही उल्लंघन केलं बा, फक्त ते काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतात. तुमच्याकडे लायसन्स असलं पाहिजे, बरोबर, दारू पिण्यासाठी तुम्ही 25च्या वर असले पाहिजे जर परमिट रूममध्ये दारू पिताय तर. सो कायदाच तुम्हाला परमिशन देतोय. कायद्याने टॅक्स लावलेला आहे दारूवरती, क्लिअर कट आहे. सिगरेटवरती पण टॅक्स लावला आहे, पण ते अनइथिकल आहे, कारण समाज त्याला आणखी आपला मान्यता देत नाही. आपला समाज आणखी पण इथिक्सवर खूप भर देतो. म्हणून तुम्ही पहा, लोक तुम्हाला पब्लिकली सिगरेट आणि दारू पिताना दिसत नाही का? कारण आजही समाज काय म्हणाल, मला बेवडा म्हणल, येतं लक्षात, फुकर म्हणल, फुकणारा म्हणल, बरोबर, किंवा बेवडा म्हणल, आणि माझं इमेज खराब होऊन जाईल लोकांमध्ये. लोकांना काय वाटेल? म्हणून अशा लोकांना जेव्हा ते मूवी पाहायला जातात तेव्हा त्यांचा जो हिरो असतो तेव्हा तो पब्लिकली असं जेव्हा करतो, आलं लक्षात, मूवीजमध्ये सगळं का बरं दाखवलं जाते, ते तुमच्या मनातल्या भावना असतात. याचं लक्षात, ज्या आपण व्यक्त करत नाही. तुम्ही जर मिड इंडियामध्ये म्हणजे 1970s 80s मध्ये जर पाहिलं तर त्यात तुम्हाला अमिताभ नेहमी असं कुली म्हणा, मजूर म्हणा, असं दाखवतो पा. आणि तो काय करत असतो, जे श्रीमंत लोक असतो त्यांच्याशी भांडण करतो, त्यांना पराभूत करतो, त्यांना ठोसे मारतो, त्यांच्याशी फायटिंग करतो, त्यांना पराभूत करतो. मग लोक सगळेजण टाळ्या वाजवतात. कसं असते, ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, बरोबर, त्या गोष्टी, म्हणजे तो एखाद्या श्रीमंताच्या मुलीला पटवतो, मग ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्या आपल्या हिरोनी केल्या पाहिजे, आणि तो जर करत असेल तर तो आपला हिरो. तर मग म्हणून हे जे आहे असे मूवीज त्या कालखंडात, हा 2001 मध्ये प्रचंड गाजलेला मूवी आहे स्टेडियम नावाचा, कारण लोक हे पब्लिकली करू शकत नाही, लोक काय म्हणतील म्हणून. पण हिरो हे सगळं मानत नाही, म्हणून हिरो हा हिरो असतो माझ्यासाठी, हा त्याच्यामध्ये सेन्स आहे. पुढे जाऊया. अनेक जणांना लव्ह मॅरेज करायचे असतात, पण लव्ह मॅरेज केल्यामुळं आईबाबा विचार करतात की आपल्या मुलीने किंवा मुलांनी जर लव्ह मॅरेज केलं तर समाजातले लोक आपल्याला काय म्हणतील, किंवा त्या मुली आणि मुलाला वाटत असते प्रेम भरपूर असते, पण लग्न जर केलं तर समाजातले लोक काय म्हणतील, आपल्याला बहिष्कृत करतील कुठंतरी, आपल्यावर बंधनं घालतील, म्हणून ते करत नाही. मग हे पण कन्व्हेन्शनल स्टेजचे एक्झाम्पल आहे. अनेक जण पब्लिकली तुम्हाला लाच स्वीकारताना दिसत नाही. हा एक मी म्हटलं याचे फायदे पण आहे लेवलमध्ये राहण्याचे. जे लोक सेकंड स्टेजमध्ये आहेत म्हणजे कन्व्हेन्शनल स्टेजमध्ये, ते तुम्हाला पब्लिकली कुठेही, कारण ते भीत असतात की जर हे कळालं प्रकरण, उद्या पेपरमध्ये जर आलं तर ते आहे ना, नराधम तलाठी गजाड, नराधम तहसीलदारावर कारवाई, बरोबर, सो अद्दल घडवली, बरोबर, लोकांनी तुडवला, असं एकदम त्याच्यात येतंय. आणि त्याच्यात जर आपलं नाव आलं तर समाज आपल्याला काय म्हणाल, जो मान सन्मान सत्कार आपले घेतले खतम होऊन जाईल, म्हणून तो भानगडीतच पडत नाही त्याच्या. म्हणजे कधी कधी काय आहे, कन्व्हेन्शनल स्टेजमध्ये राहणं पण बेनिफिशियल आहे तुम्हाला, आलं लक्षात. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत बरं का आता. आणि हे लक्षात घ्या, हे जे तुम्हाला सगळं मी देतोय, आलं लक्षामध्ये, हे एखाद्या पुस्तकापेक्षा पण जबरदस्त आहे. तुम्हाला हे सगळं पुस्तकात वाचायला मिळणार नाही, आलं लक्षात. विथ केस स्टडीज मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देतोय. आता सर्वात महत्त्वाची स्टेज आहे, सो ज्याच्यासाठी तुम्ही आतुरलेले आहात की चला ही पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज काय आहे, आम्हाला जाणून घ्यायची आहे सर. सो पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज नॉर्मली 20 या वयानंतर येते, पण कोलबर्गचं स्वतःचं म्हणणं होतं जरी वयाच्या 20 वर्षानंतर ही स्टेज येत असली तरी अनेक लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे मरेपर्यंत या स्टेजपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. जो पोहोचला त्यांना नैतिक विकासाचा अंतिम टप्पा गाठलेला आहे. आपण ज्याला मॅन ऑफ इंटिग्रिटी म्हणून त्या ठिकाणी किंवा वेमेन ऑफ इंटिग्रिटी म्हणून ज्याला आपण संबोधतो, सो ती ही स्टेज आहे म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल, म्हणजे उत्तर पारंपरिक स्तर. सो याच्यामध्ये प्रत्येक याच्यात 2 उपस्तर आहे. पहिला उपस्तर सामाजिक अनुबंधन, सोशल कॉन्ट्रॅक्ट. सो याच्यामध्ये काय असते की समाज काय म्हणतो हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, माझे मूल्य मला काय सांगतात हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. लोक मला म्हणतात की बाबा हा बेवडा आहे, सिगरेट आहे, म्हणून मी नाही ओढणार. माझे मूल्य मला सांगतात, लहानपणापासून माझ्या घरच्यांनी रुजवलेले आहे की बाबा माझ्या नैतिकतेलाच ते पटत नाही दारू पिणं किंवा सिगरेट ओढणं, किंवा माझ्या मूल्यांमध्येच ते बसत नाही सिगरेट ओढणं किंवा दारू ओढणं. सो जो व्यक्ती स्वतःच्या मूल्यांना, सो लाच का बरं मी स्वीकारायची नाही, सो राज जर मी समाज मला काय म्हणाल भविष्यामध्ये, मी तर मेलोच बाबा असं म्हणून जर, तर तुम्ही सेकंड स्टेजमध्ये आहे, बरोबर. पण माझी नैतिकता मला अलाउड करत नाही आहे, माझे मूल्य प्रामाणिकपणा आहे, लहानपणापासून माझ्या घरच्यांनी मला प्रामाणिक बनवलेलं आहे, मला लोक काय म्हणतील याच्याशी घेणं देणं नाही आहे, मी प्रामाणिक आहो कारण मला त्या ठिकाणी प्रामाणिक राहायचं आहे. प्रामाणिक माझं मूल्य म्हणजे काय, असे तत्व प्रत्येकाच्या जीवनात असतात, असे तत्व ज्याला तुम्ही प्रायोरिटी देता, प्राथमिकता देत असतात, अशा तत्वांना आपण मूल्य म्हणतो. लक्षात घ्या, मूल्य नकारात्मक पण असू शकतात बरं का. जसं अहिंसा हे एक मूल्य आहे तसं हिंसा पण एक मूल्य आहे.
प्रामाणिकपणा हे एक मूल्य आहे, तसं चोरी पण एक मूल्य आहे. लहानपणापासून तुमच्यावर जे बिंबवल्या गेलेले आहेत त्याला तुम्ही प्रायोरिटी देता, सो त्यांना मूल्य असं म्हटलं जाते. जेव्हा माणूस समाजाऐवजी स्वतःच्या मूल्यांवरती भर देतो तेव्हा त्याला या स्तरामध्ये पाहिलं जाते सामाजिक अनुबंध. आलं लक्षात? त्याला समाजाच्या कायद्याशी घेणं देणं नसते, समाजाच्या विचारांशी घेणं देणं नसते. सो असे लोक जे स्वतःच्या मूल्यानुसार चालतात त्याला सामाजिक अनुबंध. आणि शेवटची स्टेज ज्याला सार्वभौम नैतिक सिद्धांत, मराठीत वाचल्यापेक्षा इंग्लिशमध्ये बेस्ट वाटतो, युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल आपण ज्याला म्हणतो, या स्टेजपर्यंत रेअर लोक पोहोचतात. या स्टेजमध्ये पण हेच आहे की तुम्ही सामाजिक कायदे, बरोबर, सामाजिक कायदे काय सांगतात, सामाजिक नियम काय म्हणतात, सो याच्यापेक्षा तुम्हाला तुमची जी युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल तुमचे जे आहे, जे युनिव्हर्सल आहेत, म्हणजे ते तुमच्यामध्ये पण आहे. आता व्हॅल्यूज कशा असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण युनिव्हर्सल प्रिन्सिपल कधीच निगेटिव्ह नसतात, ते ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. व्हॅल्यूज तुमच्या काय असू शकतात, इथं लिहिलेलं आहे मूल्य, हा शब्द दिलेला आहे, मूल्य पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण असू शकतात, पण तुमचे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल हे युनिव्हर्सल असल्यामुळं, बरोबर, सो ते कधीही निगेटिव्ह नसतात आणि त्यालाच धरून तुम्ही चालता, भलेही कायदा काही का असे ना. आता लक्षात घ्या, अनेकांना ही स्टेज आणि ही स्टेज सारखीच वाटते, पण लक्षात घ्या या स्टेजमध्ये सहसा परिस्थिती आपल्या फेवरमध्ये असतात, म्हणून आपण आपल्या पद्धतीनं वागत असतो, आपल्या फेवरमध्ये सगळ्या परिस्थिती असतात. इथं मात्र परिस्थिती विपरीत जरी गेल्या, त्याचे दुष्परिणाम मला जरी भोगावे लागले तरी पण मी ती गोष्ट करणार, कारण माझ्या नैतिक तत्वांमध्ये ती गोष्ट बसते आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, खरं बोलणे, येत्या लक्षामध्ये हे तुमचं युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल आहे. आणि गोष्ट अशी आहे की एक विपरीत परिस्थिती आहे की तुम्ही खरं बोलल्यामुळे तुमचं कुटुंब तुरुंगात जाणार आहे, त्यांनी काहीतरी क्राईम केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे असं होणार आहे, ज्यामुळे तुमचं खूप नुकसान होईल, वैयक्तिक पण आणि कुटुंबाचं पण, तरी पण तुम्ही खरं बोलता. सो याला म्हणतात युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल. सो लोक काय विचार करतायत, कायदा काय सांगतोय, हां, ह्या स्तरातले जे लोक असतात ना, हे कुठलंही मूल्य चुकवायला तयार असतात जीवनामध्ये, म्हणजे कोणतीही किंमत, मूल्य नाही म्हणता येत, कोणतीही किंमत चुकवायला तयार असतात. त्यांचं हे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल, कोणताही कायदा मोडून तुरुंगात जाण्याची पण त्यांची तयारी असते. जे त्यांना त्रास होतोय, अनेक जणांना समाजाचं ऐकलं नाही म्हणून बहिष्कृत केल्या जाते, ते बहिष्कृत व्हायला पण तयार असतात, पण ते मात्र स्वतःच्या युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपलला नेहमीच चिपकून त्या ठिकाणी राहताना दिसतात. आता ह्या लोकांचं असं असतं की जेव्हा एखादा कायदा बनतो हा समाजाच्या हितासाठी बनत असतो, त्या कायद्याचा भाव जो असतो तो समाजाचं भलं करणे हा असतो. तर या लोकांमध्ये ती कपॅबिलिटी असते की कायदा बनण्यामागचा जो भाव आहे तो ते पाहत असतात. कधी कधी काय होते, कायदा हा लोकांच्या हितासाठी बनतो, पण त्यांचं ते हित करण्याऐवजी तो कायदा त्यांचं नुकसान करायला लागतो. मग अशा वेळेस त्या कायद्याचा ते विरोध करतात, जे तुमच्या सरकारच्या बाजूने चुकीचं आहे. तुमच्यावरती पोलीस कारवाई करू शकतात कारण तुम्ही कायदा हातात घेतला, पण त्या झालेल्या कारवाईचा तो व्यक्ती विचारच करणार नाही. त्याला एकच गोष्ट दिसेल की नाही, हा कायदा लोकांच्या हितात नाही आहे, लोकांचा हा कायदा नुकसान करतोय. कायद्यामागचा भाव हा असला पाहिजे की लोकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्यावर अन्याय करणे नव्हे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदे बनतात, लोकांचं भलं व्हावं, विकास व्हावं म्हणून कायदे बनतात. पण तो कायदाच लोकांवर अन्याय करायला लागला तर त्या कायद्याच्या मागचा भाव, फिलॉसॉफीच नष्ट होते आहे, तर मग त्या कायद्याला हाणून पाडलं पाहिजे आपण. म्हणून त्या लोकांमध्ये ती दूरदृष्टी असते. म्हणजे असं नाही की बाबा वरवरच त्या ठिकाणी त्याला, म्हणजे असं समजू नका की हे अनइंटेलेक्च्युअल लोक असतात बाबा आणि बस बोल दिया ना बस बोल दिया या टाईपमध्ये, असं नाही. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो. सो ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही सामान्य लोक, जी आपल्यासमोर येणाऱ्या गोष्टी आहे, सो त्याच्या मागची जी लपलेली बाब आहे, म्हटलं ना तुम्हाला कायदा आपल्याला डोळ्याने दिसतोय, हो, सो त्याच्या मागचा भाव कोणता आहे ही पाहण्याची ताकद या सार्वभौम नैतिक सिद्धांताला जपणाऱ्या माणसाकडे असते. पहा, लक्षामध्ये आपण एकदा वाचून घेऊ याच्याबद्दल. बघा, कायद्याच्या तुलनेत स्वतःच्या नैतिक सिद्धांताला अधिक महत्त्व दिले जाते. कायद्याचे उल्लंघन झाले तर चालेल, मात्र नैतिकतेचं होत्या कामा नये. कायदे न्याय मिळवून देण्यासाठी बनलेले असतात, मात्र कधी कधी कायदाच अन्याय करायला लागतो तेव्हा नैतिकता आणि न्याय जास्त महत्त्वाचा असतो. कायद्यापेक्षा कायदा बनवण्यामागचा उद्देश महत्त्वाचा आहे. असे लोक किंवा व्यक्तिमत्व हे समाजाच्या सकारात्मक बदलासाठी कारणीभूत ठरतात. तुम्ही पाहिलं असेल, मधामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलनं झाले, केंद्राने कायदे बनवले, आजही ते विवादात्मक आहे. ते कायदे शेतकऱ्याच्या हितात होते की नव्हते? सरकारचं चुकलं काय माहीत आहे का? सरकारने ते सुमळीत कायदे आणले, म्हणजे लॉकडाऊनमध्ये आणले. आणि दुसरं, याच्यावरती मला असं वाटते सरकारने डिबेट्स घ्यायला पाहिजे होत्या आणि आपली बाजू लोकांना पटवून सांगायला पाहिजे होती की हे कायदे लोकांसाठी कशा पद्धतीने न्याय आहे. त्याच्यात सरकार कमी पडलं. आपण कायद्याला दोष देत नाही आहे, बरोबर, आपल्याला उद्या प्रशासनात जायचं आहे, दोष देऊन चालणार नाही, पण हे पण एवढंच खरं
खरं आहे की आमच्याकडून ही कमतरता राहिली, हे प्रशासनाला आपण सांगितलं पाहिजे की कायदे बनवले ठीक आहे, पण हा कायदे न्याय कसा आहे, या कायदा आणल्यामुळे शेतकऱ्यांचं आणि देशाचं कसं काय भलं होणार आहे हे सरकारने समजून सांगायला पाहिजे होतं. ते समजून न सांगितल्यामुळं लोकांचा संभ्रम झाला, गोंधळ झाला आणि लोकांना वाटलं की हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यात विरोधकांची साथ मिळाली आणि अशा पद्धतीने तीनही कायदे सरकारला मागं घ्यावे लागले. आता काहीही असो, पण लक्षात घ्या, जेव्हा एखादा कायदाच अन्याय करायला लागतो सो अशा वेळेस त्या कायद्याला मोडलेलं बरं. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल पण पाहायचे, एक्झाम्पल पाहिल्यानंतर आणखी क्लिअर होईल पिक्चर तुमचं. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की याच्यासाठी एखाद्या माणसाला कुठलीही किंमत चुकवावी लागली तरी तो चुकवण्याची तयारी ठेवत असतो. अनेकदा त्या व्यक्तीला बहिष्काराला सामोरं जावं लागते, सामाजिक बहिष्काराला, एकटेपणाचा सामना करावा लागतो, समाज त्याला बहिष्कृत करतो, त्याच्याबद्दल वाईट वाईट बोलतो, पण तो सगळं सहन करायला त्या ठिकाणी तयार असतो या स्टेजमध्ये. तर मग सर, या स्टेजमध्ये गेलेल्या लोकांचे आम्हाला एक्झाम्पल्स ऐकायचे आहेत, तर वन बाय वन आपण काय करूया, एक्झाम्पल्स पाहूया. हे एक एक्झाम्पल आहे, वन ऑफ द बेस्ट. बरोबर, हे आहेत मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हटलं जाते यांना. यांनी 1960मध्ये 1960च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये जे नेग्रिटो लोक राहतात तिथं रेसिझम खूप होता, काळा गोरा भेद, आणि त्यांनी या रेसिझमच्या विरुद्ध आवाज उठवला. जे काळे लोक आहेत त्यांना नोकरीचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रतिष्ठेचा अधिकार आहे, त्यांना समतेचा अधिकार आहे. सो या अधिकारासाठी यांनी आंदोलनं केले. सो यांच्यावरती अनेकदा लाठीचार्ज झाले. सो यांना अनेकदा त्या ठिकाणी बहिष्कृत करण्यात आलं, वाईट म्हणण्यात आलं, परंतु हे एक इंचही मागं सरकले नाही आणि यांच्या पूर्ण नेग्रिटो कम्युनिटीला या मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला. सो हे त्या 6व्या स्तरामध्ये पोहोचलेले व्यक्ती आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल म्हणतो, की हे इथिकल आहे की प्रत्येक माणूस समान आहे, त्यासाठी मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे, एक इंच पण मागं सरकणार नाही, भली माझ्यावर कारवाई हो, माझा जीव गेला तरी बेहत्तर. म्हणजे नैतिक सिद्धांत माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मार्टिन लुथर किंग बेस्ट एक्झाम्पल आहे. या व्यक्तीबद्दल तर बोलायची गरजच नाही आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळे सत्याग्रह केला. त्यांना ह्या गोष्टी माहिती होत्या की आपण जर महाडमध्ये 14 तळ्याचं पाणी पिलं, 14 तळे हे एक प्रायव्हेट तळं होतं, परंतु सिके बोले हे जे होते, सीताराम केशव बोले, सो ज्यांना राव बहादूर पण पदवी होती, हे मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यांनी एक कायदा पास केला होता की बा आपण काय करायला पाहिजे की जेवढेही सार्वजनिक ठिकाणं असतील, बरी खाजगी सरकारी मालकीचे असू द्या, साठी खुले असले पाहिजे. सो त्या कायद्याचा आधार घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, 14 तळे सत्याग्रह त्या ठिकाणी घडून आणला. यासाठी त्यांच्या दलित बांधवांना त्या ठिकाणी मारण्यात आलं, त्यांच्यावरती पण हल्ले झाले, त्यांना शिव्याशाप देण्यात आला. सो त्यांना वाईट म्हणण्यात आलं, पण त्यांची चिंता केली नाही. सो दलित समाजाला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा जे सगळ्या गोष्टी आहे, ज्या सार्वजनिक आहे, जसे रस्ते आहे, विहिरी आहे, बाथिंग घाट्स आहे, धर्मशाळा आहे, सो इथं इतरांप्रमाणे अस्पृश्यांनाही थांबण्याचा, कारण ते पण मानव आहे. सो मानवता महत्त्वाची आहे, म्हणून त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेबांचा होता त्या ठिकाणी, आणि हे पण 14 तळे सत्याग्रह पण. सो हे पण एक मॅन ऑफ इंटिग्रिटी म्हणता येईल आपल्याला, किंवा विपरीत परिस्थितींमध्ये पण युनिव्हर्सल एथिकल प्रिन्सिपल बाबासाहेबांनी कधी सोडले नाही. हे लय महत्त्वाचं आहे. बरोबर, विसल ब्लोअर म्हणतात अशा माणसाला. विसल ब्लोअर म्हणजे असा व्यक्ती जो समाजामध्ये जे वाईट चालू आहे सो त्याच्या विरुद्ध आवाज उचलतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला माहिती आहे सध्या चर्चेत आहे अंजलीजी दमानिया. बरोबर, त्याच्यानंतर पांढरे साहेब, विजय पांढरे साहेब. बरोबर, अंजली दमानिया यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणलेले आहे, अनेक गुन्हेगार जे होते सो त्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यानंतर विजय पांढरे साहेब आहे, ज्यांनी आमच्या अमरावतीमध्ये झालेला जो मोठा जलसिंचन घोटाळा आहे त्यामध्ये एका मोठ्या मंत्र्याचं आणि नेत्याचं नाव होतं, येतं लक्षात. सो तो उघडकीस आणलेला आहे. यांना विसल ब्लोअर म्हणतात. तर हे विसल ब्लोअर लोक नैतिकतेला खूप पक्के असतात. बरोबर, सो तुम्ही पाहिलं असेल दमानिया, अंजली दमानिया, सो ते पाहत नाही आहे. बरोबर, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्याही धर्माचा असो, ज्याच्यावरती अन्याय झाला त्याच्या पाठीशी त्या उभ्या राहतात. पांढरे साहेबांनी हा विचार केला नाही की आपण ज्याच्यावरती हात टाकतोय तो म्हणजे बाहुबली आहे म्हणजे राजकारणामधला नाही. सो त्यांच्यासाठी नैतिक प्रिन्सिपल महत्त्वाचे होते, प्रामाणिकपणांवर ते अडून राहिले. सो अशा विसल ब्लोअरला सरकारने काय द्यायला पाहिजे, प्रोटेक्शन, कारण ह्यांच्या वाटेला अवहेलना येतात. सो मागे एक माजी मंत्री होते. बरोबर, सो त्यांनी यांच्याबद्दल, बरोबर, यांच्या दिसण्याबद्दल आणि यांच्या स्त्री शरीराबद्दल एवढं घाण बोलले होते. बरोबर, सो त्याच्यानंतर विजय पांढरेवर पण अनेक वेळा तुम्हाला माहिती आहे की अनेक कार्यकर्ते या नावाखाली गुंड पाठवून त्यांच्यावरती अनेकदा अन्याय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. सो
अशा व्हिसल ब्लोअर लोकांना त्या ठिकाणी सरकारने प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. सो आपल्या युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपलसाठी हे सगळ्या गोष्टी ते करत असतात त्या ठिकाणी. त्यानंतर महात्मा गांधी आहे. सो महात्मा गांधीने 1903 मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला. परत एकदा सविनय कायदेभंग केलेला आहे. बरोबर, सविनय कायदेभंग म्हणजे तोच आहे की तुमचा कायदा महत्त्वाचा नाही आहे. जर तुम्ही कायदा करून जर जीवनावश्यक वस्तू आहे मीठ, त्याच्यावर कर लादत असाल तर तो कायदा न्याय नाही, सामान्य जनतेवर अन्याय करतो. मग त्याच्या विरुद्ध उभे राहणार. भली मला तुरुंगात जावं लागेल. तुम्हाला माहित आहे येरवाडा तुरुंगात रवानगी करण्यात आली गांधीजींची, पण त्याचा कधी विचार केला का? नाही. सो गांधीजींची एक लय खासियत आहे, म्हणजे जगात असे फार मोजके नेते आहे जे गांधीजींसारखे आहे. गांधीजींनी एंड जो आहे सो याच्यापेक्षा नेहमी मीनला फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे एंड जो आहे स्वातंत्र्य तो आहे, मान्य आहे स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, पण मी माझा मीन कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही. गांधीजींकडे अनेक अपॉर्च्युनिटी आल्या की त्यांनी हिंसेला प्रोत्साहन जर दिलं असतं तर कदाचित चित्र काही वेगळं राहिलं असतं. तर गांधीजी म्हणत होते की स्वातंत्र्य लांबणीला पडलं तर चालतंय, पण मी माझ्या अहिंसा या तत्वाशी कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही. म्हणून 1947ला भारताने जो जन्म घेतला स्वातंत्र्याच्या नावाखाली, सो तो स्वातंत्र्यानंतरही भारत जेव्हा अपब्रिंगिंग करत होता आपली, सो त्याच्यामध्ये तुम्हाला भारतामध्ये कोणी हिंसा करताना दिसत नाही. येतं लक्षात? कारण फादर ऑफ नेशन कोण होते? गांधीजी होते. आणि त्यांचे प्रिन्सिपल त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केले नाही. बरोबर, हिंदू मुस्लिम युनिटी असू द्या, अहिंसा असू द्या, हे मूल्य त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केले नाही. युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपलसाठी तुरुंगात जाण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर एखादा अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहे किंवा लष्करी अधिकारी आहे, सो त्याला एखाद्या सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू निशस्त्र जमावावर गोळीबार कर, ठार करून टाक. त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी ऑर्डर दिलेल्या आहे राजकारणाचा भाग म्हणून, परंतु तो म्हणतो की नाही, माझं युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल सांगते की हे लोक निर्दोष आहे. सो ह्या निशस्त्र लोकांवरती शस्त्र चालवणे, त्यांना ठार मारले, मला संयुक्तिक वाटत नाही. जरी तुम्ही माझे सिनियर असले तरी युनिव्हर्सल नैतिक प्रिन्सिपल सांगते की मी हे करणार नाही. आलं लक्षामध्ये? माझ्यासाठी कायदा आज्ञा ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही, माझे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, सो झालं असं की या दोघांना, या हे जे आहे फुले दाम्पत्य, सो यांना काय करायचं होतं की स्त्रियांना शिक्षण द्यायचं होतं, मुलींना शिक्षण द्यायचं होतं. पण यांचे जे बाबा होते गोविंदरावजी फुले, सो यांच्या बाबांनी यांच्यापुढे 2 ऑप्शन दिले की एक तर तू मुलींना शिकव, कारण तेव्हा मुलींना शिकवणं म्हणजे घोर पाप समजलं जायचं, डायरेक्ट नरकातच म्हणजे रवानगी तुमची. सो तेव्हा तर अशा हे पसरवल्या जायचं की मुलींना शिक्षण दिल्यास त्या व्यभिचार करतील, म्हणजे विवाहबाह्य संबंध ठेवतील, नवऱ्याची सेवा करून जाईल, नवऱ्याची सेवा करणार नाही, नवऱ्याला टाकून देतील. त्याच्यानंतर हे जे आहे त्यांनी जे अन्न बनवलेलं असते ते ॲटोमॅटिक अन्न अळ्यांमध्ये कन्वर्ट होते, म्हणजे न्यूडल फ्रीमध्ये मिळतात तुम्हाला भाताऐवजी, भातासोबत न्यूडल फ्री. सो अशा वाईट त्या कालखंडात चर्चा असायच्या. आणि गोविंदरावांना समाजाने एवढं प्रेशराईज केलं की त्यांनी सरळ सांगितलं की बाबा तू एक तर मुलींना शिकव, नाही तर घर सोडून जा. महात्मा ज्योतिराव फुलेंनी घर सोडण्याचा निर्णय घेतला, पण ते आपल्या युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपलपासून हटलेले नाही आहे की मुलींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. आलं लक्षामध्ये? सामाजिक अवहेलना झाल्या. आता सावित्रीबाई फुलेंबद्दल तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. सो सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकण्यात आलं, दगड मारण्यात आले. म्हणजे एक दगड त्यांचा त्या शनिवारवाड्याजवळ, शनिवारवाड्याच्या समोरूनच यायचा. फातिमा ज्या शेख आहे त्यांच्या घरी त्यांचं राहणं होतं, सो ते तिथूनच यायच्या शनिवारवाड्याजवळून, जो बाजूनं रस्ता आलेला आहे तो कसबा पेठचा जो गणपती आहे आणि शनिवारवाड्याच्या मधातून जो रस्ता आलेला आहे, सो त्या रस्त्यानेच त्या यायच्या. तर तिथं काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. एक दगड त्यांच्या कानावर बसला, कानातून रक्त सांडत होतं. बाईनं असा पदर घेतला दिसू नये म्हणून, त्या कानाला पॅक करून घेतलं पूर्ण. आणि त्या शिकवत होत्या. फातिमा शेख यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कानातून रक्त येतंय, मग त्यांना घरी घेऊन गेल्या. आणि महात्मा फुलेंना तोपर्यंत त्यांनी सांगितलं नाही माझ्या बाबतीत काय होतंय. चिखलफेक झाली, शेणफेक झाली, आज दगड मारला. मग शेवटी ही व्यथा महात्मा फुलेंनी कोणाला सांगितली? वस्ताद लहुजी बुवांना. आणि ते त्यांना मुलगी मानायचे, म्हणजे माझ्या मुलीला दगड मारणं म्हणजे मोठी गोष्ट आहे पुण्यात. बरोबर. सो वस्ताद इथंच राहायचे जिथं आपली अकॅडमी आहे, गंजपेठ. बरोबर. सो हा जो एरिया आहे, बरोबर, मातंगांचा एरिया होता. म्हणजे हा एरिया जो आहे अकॅडमीचा, जो दांडेकर पुलाच्या पलीकडचा जो भाग आहे तो म्हणजे पूर्ण गंजपेठ तेव्हाची. सो हा जो गंजपेठ एरिया, इथंच राहणारे होते. सो त्यांनी मग डायरेक्ट महार पैलवानच पाठवलेत. म्हणजे सो 2 ते 4 बॉडीगार्ड हे सोबतच असायचे. आता मारा म्हणायचे दगड, आता दूरपर्यंत लोक उभे नसायचे म्हणजे तेव्हा. पण एवढं सगळं सहन केलं त्यांनी. बरोबर. समाजाचा विरोध केला. मी म्हटलं ना, असे लोक सामाजिक बदलास कारणीभूत ठरतात. येतं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं हे दोघं जण दाम्पत्य जे आहे, फुले दाम्पत्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पा युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपलचं. बरोबर. रघुनाथ धोंडो कर्वे, आता लक्षात घ्या, हे जरा उपेक्षित व्यक्तिमत्व आहे बरं का इतिहासातलं. जेवढा मान सन्मान या व्यक्तिमत्वाला मिळायला पाहिजे इतिहासात तो मिळाला नाही.
आता हे जे होते हे चिरंजीव होते कोणाचे? महर्षी धोंडो केशव कर्वेंचे. आता लक्षात घ्या, म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वेंनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये भरपूर कार्य केलेलं आहे, पण कन्झर्वेटिव्ह लोकांपैकी एक होते बरं का महर्षी धोंडो केशव कर्वे. आपल्याला त्यांचा तो अँगल उलगडून पाहायचा नाही, पण त्यांच्या पोटी जो चिरंजीव आला तो 200 वर्षानंतर जगत होता. म्हणजे आजही त्यांचे विचार मान्य होतील का आपल्या समाजाला? शक्यता कमीच आहे. म्हणजे सो हा माणूस फ्री सेक्स आपण ज्याला म्हणतो किंवा इक्वल सेक्स आपण ज्याला म्हणतो, जसं पुरुषांना लैंगिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे तसा स्त्रियांना पण लैंगिक संबंध ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याच्या आवडत्या पुरुषासोबत जसं स्त्रियांचा उपभोग घेतात पुरुष, जसं पुरुषांना लैंगिक भावना असतात तशा स्त्रियांना पण लैंगिक भावना असतात आणि पुरुषांनी स्त्रियांच्या पण लैंगिक भावनांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आज जर रघुनाथ धोंडो कर्वे हे बोलले असते तर कदाचित आजच्याही समाजाला पचनी यांच्यावरती काय काय तुम्ही इमॅजिन करा. ह्या माणसानं जर्मनीवरून कॉन्डम्स मागितले होते तेव्हा. सो आता आपल्याला काही वाटणार नाही की बाबा नाही चला संतती नियमनाचं साधन आहे, उलट याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण आता आपण प्रगल्भ आहे 100 वर्षानंतर. हा माणूस 100 वर्षापूर्वी बोलतोय. आता काही लोकांचे तर कानं टवकारलेले असतात, कॉन्डम्स मागवले, बापरे बाप. विचार करा, आतापासून 100 वर्षापूर्वी आपल्या त्या समाजामध्ये हा व्यक्ती तो विचार मांडतोय. म्हणजे समाजाने त्याला बहिष्कृत केलं. इरावती कर्वे बहिष्कृत झाल्या. रघुनाथ धोंडो कर्वे, समाज स्वास्थ्य नावाचं मासिक आहे, केस पडली यांच्यावरती. केस पडल्यानंतर ह्यांचा कोणीच त्या ठिकाणी वकीलनामा घ्यायला तयार नाही, पण एक महामानव यांच्या पाठीशी उभा राहिला. बघा, विचार नाही केला की हा माणूस ब्राह्मण आहे, शूद्र आहे, क्षत्रिय, विचार नाही केला. मुद्दा बरोबर आहे माणसाचा. डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी यांची केस घेतली, लक्षात घ्या, आणि यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यावेळेस बाबासाहेब ते बोलले होते की यांच्यावरती जे आलेलं आहे मासिकावरती, यांच्या बालंट म्हणतो आपण त्याला, की बाबा हे अनैतिक आहे, यांनी जे लिहिलेलं आहे याच्यामध्ये हे अनैतिक आहे, हे म्हणजे हे मासिक चरित्रहीन मासिक आहे आणि अश्लील आहे. तेव्हा बाबासाहेबांनी तो डायलॉग सांगितला होता, म्हणजे कोणाला? त्या जजला, की अश्लीलता ही लिखाणात नसते, बरोबर, किंवा अश्लीलता ही मानवी शरीरात नसते, ती पाहणाऱ्याच्या नजरेत असते. येतं लक्षात? आपल्या घरी लेकरं नग्न अवस्थेत फिरतात, बरोबर, ती नग्नता आहे, अश्लीलता नाही आहे. येतं लक्षामध्ये? ती नग्नता आहे, अश्लीलता नाही आहे. पण एखादा नालायक त्यांना पण अश्लील ह्याने पाहू शकतो नजरेने. म्हणून ज्या लोकांनी ह्याला अश्लील म्हणून पाहिलं आहे समाज स्वास्थ्याला, ते लोक अश्लील आहे, बरोबर. आणि लिहिणारा माणूस हा मात्र वैज्ञानिक आहे, बरोबर. हे बाबासाहेब होते, उगच नाही आहे, म्हणजे त्यांनी बॅरिस्टर होते, ते उगच नाही आहे म्हणजे. सो हा माणसाला एवढ्या अवेलना सहन कराव्या लागल्या, पण 1 इंच पण हा बाजूला हटलेला नाही आहे त्या ठिकाणी रघुनाथ धोंडो कर्वे. सो हे पण एक मॅन ऑफ इंटिग्रिटीचं एक्झाम्पल आहे, किंवा युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल आपण ज्याला म्हणतो, सो त्याचं एक्झाम्पल आहे. आता मी जेवढे तुम्हाला एक्झाम्पल दिले इथं लिहून दिलेले आहे, कारण मला माहीत आहे की वेळेवर हे एक्झाम्पल आठवत नाही, तुम्हाला हे रट्टाच मारायचे आहे परीक्षेसाठी. सो तुम्ही मस्तपैकी रट्टा मारून घ्या. आजचं लेक्चर कसं झालं हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.